नालासोपाराच्या एका साध्या वाटणाऱ्या चाळीत राहत होता विजय चौहान, त्याची पत्नी गुडिया आणि त्यांचा 8 वर्षाचा मुलगा अयान. सर्वसामान्य जगणं. दिवसभर कष्ट करून विजय रात्री घरी यायचा, मुलाशी खेळायचा आणि मग जेवण करून झोपी जायचा. गुडिया सोजवळ चेहरा, पण डोळ्यांमध्ये नेहमी एक बेचैनी. ती एकटीच बराच वेळ घरात असायची. आजूबाजूला वावरणाऱ्या काही लोकांचं म्हणणं होतं की गुडियाच्या वागण्याकडे अलीकडे एक प्रकारची चिडचिड जाणवू लागलीये. काहीतरी तिला आतून पोखरत होतं, पण कुणालाच हे ठाऊक नव्हतं की त्या चिडचिडीखाली, त्या शांत चेहऱ्याआड एक भयंकर गुन्ह्याचं बीज तयार होते. मोनू विश्वकर्मा नावाचा तरुण विजयच्या घराच्या शेजारीच राहत होता. तो तरुण देखणा पण बेरोजगार होता. लोकांच्या नजरेत तो तर रिकामटेकडा होता, पण गुडियाच्या दृष्टीनं तो तिला सगळं जग वाटायचा. कधी किराणा आणायला जाताना तर कधी अयानला शाळेत घेऊन जाताना मोनू आणि गुडियामध्ये नजरानजर होऊ लागली होती. त्या नजरांनी हळूहळू शब्दांचा आणि मग प्रेमाचा आकार घेतला. गुडिया आणि मोनूचं नातं आता इतकं पुढं गेलं होतं की त्यांचं अस्तित्वच एकमेकांशिवाय अधुरं वाटायचं. पण त्यांच्यामध्ये उभा राहिला होता विजय, नवऱ्याचा अधिकार आणि नात्यांचं बंधन. एका रात्री पावसाने थैमान घातलं होतं. घरात अयान झोपलेला होता. विजय त्याच्या कामावरून घरी आला होता. कामाने तो पुरता थकलेला होता. गुडिया मात्र अस्वस्थ होती. तिचा चेहरा कोरडा पडलेला होता. त्यातच तिला मोनूचा फोन आला. तुला जर खरंच माझ्यासोबत आयुष्य घालवायचं असेल तर विजय आडवा यायला नाही पाहिजे. त्याचं हे बोलणं ऐकून गुडियाच्या डोक्यात निर्णय पक्का झाला होता. त्या रात्री गुडिया आणि मोनूने मिळून विजयला झोपेतच बेशुद्ध केलं आणि मग त्याचा जीव घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळीच अयानला कळू न देता गुडियाने शेजारच्याच एका खोलीत मृतदेह ओढत नेला. त्या जागी आधीच खड्डा खणून ठेवलेला होता. मोनूने त्याच दिवशी सकाळी सगळं तयार केलं होतं. दोघांनी विजयचा मृतदेह खड्ड्यात पुरला. पण सर्वात अजब म्हणजे गुडियाने तिच्या दिराला बोलवलं, म्हणजेच विजयचा भाऊ. भावाच्या बेपत्ता होण्यामुळे तो आधीच अस्वस्थ होता. पण गुडियाने सांगितलं, खालील फरशी मोडली आहे, इथे नवीन टाईल्स लावायच्या आहेत. त्या निरागस भावाने स्वतःच्याच भावावर, त्याच्या अस्तित्वावरच टाईल्स लावल्या. त्यानंतर जवळपास 15 दिवस उलटले. विजयचा फोन बंद लागत होता. नोकरीवरही तो गैरहजर दिसत होता. कोणालाच काही सुचत नव्हतं. पण एका मित्राच्या माध्यमातून पोलिसांनी गुडियाच्या फोनवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. तिच्या मोबाईलमध्ये एक मेसेज होता. आपलं स्वप्न पूर्ण झालं. तो मेसेज पोलिसांच्या संशयाचं कारण बनला. चौकशीसाठी बोलवल्यावर सुरुवातीला गुडिया बिनधास्त उत्तरं देत होती, पण काही वेळातच तिची बोलती अडखळली. मोनू फरार झाला होता. त्यावर तिने उत्तर दिलं की तो निघून गेला आहे. विजयचं मला माहीत नाही. मग पोलिसांनी घरात झडती घ्यायला सुरुवात केली. तिथे त्यांना नवीन टाईल्स लावलेल्या दिसल्या. जमीन थोडी उंचावलेली देखील होती. गायब झालेला विजय आणि घरात लावलेल्या नवीन टाईल्स याचा नक्कीच काहीतरी संबंध असल्याचे पोलिसांना लक्षात आले. शेवटी पोलिसांनी या ठिकाणी खोदकाम करायला सुरुवात केली. पण ते म्हणतात ना, माणसाच्या नशिबाचं चक्र फिरतं, पण गुन्हा कधी लपून राहत नाही. त्या टाईल्स खाली एक मृतदेह होता. तो होता विजय. घरात एकच आवाज झाला, हा माझा भाऊ आहे. तोच भाऊ ज्याच्याकडून गुडियाने टाईल्स बसवल्या. त्याने त्या मृतदेहावर हात ठेवला आणि ढसाढसा रडला. गुडियाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मोनूचा शोध पोलीस घेत आहेत. पण त्यांचा 8 वर्षांचा मुलगा अयान आजही विचारतो, माझे बाबा घरी कधी येणार आहेत. प्रेम अंधळं असतं हे खरं आहे, पण ते अंधळं असलं तरी पायाखालचा खड्डा दिसायला हवा. नात्यांमधील विश्वासघातकी वेदना आणि हव्यासाची परिणिती मृत्यूच्या खोल अंधारातच संपते. गुडिया आणि मोनूचं नातं हे प्रेमाच्या नावाखाली सुरू झालं, पण त्यात वासना, लोभ आणि स्वार्थ इतका खोल रुजला की त्यांनी एका जिवंत माणसाचा जीव घेतला. जेव्हा प्रेमामध्ये मी प्रबळ होतं तेव्हा ते प्रेम राहत नाही, ते विकृत हव्यास बनतं. विजयचा मृतदेह घरातच टाईल्स खाली पुरून ठेवला गेला होता. गुन्ह्याची पातळी इतकी थंड डोक्याने आखली गेली होती की सुरुवातीला कोणालाही शंका आली नाही. पण शेवटी पोलिसांनी मोबाईलमधल्या एका मेसेजवरून सगळं उघडं केलं. गुन्हा कितीही लपवला, झाकला, झाकपाक केला तरी त्याचा वास एक दिवस बाहेर येतोच. निसर्गाचीही एक न्यायव्यवस्था असते. या प्रकरणात सर्वात मोठा बळी कोण ठरला असेल तर तो आहे अयान, 8 वर्षांचा निरागस मुलगा. त्याला बाबांची उणीव, आईचा दोष, समाजाची दया सगळं काही सहन करावं लागेल. आई वडिलांचं वर्तन फक्त त्यांच्या आयुष्यापुरता मर्यादित नसतं. त्याचा खोल परिणाम पुढच्या पिढीवर होतो. एक चुकीचा निर्णय पिढ्यानपिढ्या जखमा ठेवतो. गुडियाने विजयच्या भावाला म्हणजेच दिराला मुद्दाम घरात बोलवलं आणि त्याच्याकडूनच टाईल्स बसवून घेतल्या. ही एक मानसिक निर्दयता होती.
एका माणसाने त्याच्या भावाच्या मृतदेहावर अक्षरशः फरशी घालून दिली आणि त्याला माहीतही नव्हतं. एखादी व्यक्ती जेव्हा स्वार्थासाठी इतरांच्या भावना, रक्ताच्या नात्यांचीही किंमत गमावते तेव्हा ती मानवतेच्या कक्षेत उरत नाही. या घटनेतील गुडिया एक विवाहित स्त्री, एकटी, भावनिकदृष्ट्या उपेक्षित, घरात अडकलेली होती. मोनू हा बेरोजगार, उद्देशहीन पण हव्यासाने भरलेला होता. दोघांचं जोडणं ही एक समाजाची विसंवादाची लक्षणं आहेत. समाजातील भावनिक पोकळ्या, असमाधान आणि संवादाचा अभाव माणसाला अकल्पनीय दिशेने घेऊन जातो. या घटनेमधील टाईल्स हे फक्त मृतदेह लपवण्याचं माध्यम नव्हतं, तर ते सत्यावर लावलेली एक बनावट फरशी होती. ती कितीही पक्की बसवली गेली तरी त्याखालचं सत्य एक दिवस उघडं होणारच होतं. खोटं कितीही झाकलं, लपवलं, बांधून ठेवलं तरी एक दिवस ते फोडून वर येतं आणि जेव्हा येतं तेव्हा सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त करतं. कधीकधी माणूस प्रेमाच्या नावाखाली इतका आंधळा होतो की त्याला काय बरोबर आणि काय चूक याचीही जाणीव राहत नाही. गुडियाचं प्रेम देखील असंच होतं की ज्यासाठी तिने आपल्या पतीचा जीव घेतला आणि एका चिमुकल्याच्या डोळ्यातून वडिलांचा आधार कायमचा हिरावून घेतला. पण गुन्हा म्हणजे काही विसरण्यासाठी केलेला खेळ नसतो, त्याचा सडा एक दिवस उलगडतोच. विजयचं प्रेत त्या टाईल्स खाली पुरूनही त्याचा आक्रोश जमिनीखालूनही बाहेर यायला लागला होता. मोबाईलमधल्या एका मेसेजनं सगळं उघडं पाडलं आणि आयुष्यभराचं बेकायदेशीर प्रेम एका क्षणात भस्मसात झालं. गुन्हेगार पळून गेला, पण त्याच्या पाठीमागे राहिलंय एक निर्वाक मुलगा, अयान. त्याच्या प्रश्नांना कोण उत्तर देणार? आई पप्पाला का मारलं? पप्पा आता येणार नाहीत का? याची उत्तरं त्या टाईल्स खाली आहेत, जिथं प्रेमाच्या नावावर केवळ विश्वासघात पुरलेला आहे. माणूस कितीही हुशार असला, त्याने कितीही नीट आखलेला प्लॅन केला, तरीही सत्य एक अशी गोष्ट आहे जी जमिनीत पुरली गेली तर एक दिवस उगम पावतेच. आणि तेव्हा कोणताही टाईल्स, कोणताही थर ते थांबवू शकत नाही. प्रेम आंधळं असावं, पण पापावर झाकण टाकणं हे कधीच प्रेम नसतं, ते फक्त नरकाची सुरुवात असते. दरम्यान यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा.